अखेर शिंदेंचे शिलेदार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचा अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होतोय। तर मी शिरूर लोकसभा लढवणार हे यापूर्वीच माहितीमध्ये ठरलं होतं असा गौप्यस्फोट आढळराव पाटलांनी केला। त्यामुळे आज आढळरावांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असला तरी त्यांची उमेदवारी आज जाहीर होणार का हेही पाहावं लागणार आहे। तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अशी लढत होणार आहे। ही लढत जुनीच असली तरी सुद्धा राजकीय फासे मात्र यावेळी उलटे पडले, कारण गेल्या निवडणुकीमध्ये आढळरावांचा पराभव अजित पवारांसाठी प्रतिष्ठेचा होता आणि आता मात्र 5 वर्षांनंतर आढळरावांच्या साथीनं अजित पवारांनी अमोल कोल्हेंचं त्यांचा पराभव करण्यासाठीचं ठरवलंय आणि आढळराव पाटलांशी या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। आपल्यासोबत बोलण्यासाठी दादा आहेत। दादा, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश होतोय, काय पहिली प्रतिक्रिया? खरं म्हणजे आपल्याला ह्यापूर्वी वेळोवेळी सांगतो त्याप्रमाणे महायुतीचा उमेदवार म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून निवडणूक लढवणार आहे, तसं आमचं महायुतीमध्ये ठरलंय। म्हणून मी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढतोय, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश हा आजचा कार्यक्रम संपन्न होत आहे। मागचा पराभव मी विसरलो। मागचा पराभव झाल्यानंतर मी लोकांमध्ये फिरत राहिलो, विकास कामं करत राहिलो। विकास कामं करत असताना सुरुवातीच्या 5 वर्षापूर्वी जनतेमध्ये जात असताना लोकसभा लढेल असं माझ्या मनात नव्हतं आणि तसं स्वप्नात कधी मी आणलं नव्हतं। योगायोगानं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही संधी चालून आली। उद्धव ठाकरे यांच्याकडनं मला अपेक्षा होती की मला ताकद मिळावी, या मतदारसंघामध्ये शिवसैनिकांना प्रोटेक्ट करण्यासाठी, शिवसैनिकांच्या बरोबर राहण्यासाठी, त्यांना पाठबळ देण्यासाठी ताकद हवी होती। ती ताकदीची मी त्यांच्याकडनं अपेक्षा केली होती, दुर्दैवानं ती मला मिळाली नाही। पण जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा खऱ्या अर्थानं मला माझ्या मतदारसंघामध्ये मुक्तपणे चांगल्या पद्धतीनं काम करता आलं, विकास कामं करता आली, लोकांपर्यंत जाता आलं, लोकांपर्यंत विकास कामं पोहोचवता आली। तर बदलाचा विषय नाही, हे काय गँगवर नाही बदला घेणं, हा जनतेसाठी मी लढतोय, त्यामुळं विकास कामासाठी मी लढतोय आणि त्या ठिकाणी मी विजय होऊन दाखवेल। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, मंचर, पुणे।